राज्यात आता उष्णतेच्या लाटेनंतर काही ठिकाणी पाऊस सुरू झालेला आहे, तर काही ठिकाणी अजूनही उष्णतेची लाट टिकून आहे. नमस्कार, मी किरण वाघमारे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या. आज आपण पाहूयात, की 18 ते साधारणतः 20-21 तारखेदरम्यान राज्यातील वातावरण कसं असेल किंवा त्याच्या पुढच्या वातावरणाची स्थिती काय राहील, याचा अंदाज. पण Facebook पेजवर पाहत असाल, तर पेजला आत्ताच फॉलो करा. YouTube चॅनलवर पाहत असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. आज 17 तारखेला अकोल्यामध्ये सर्वाधिक तापमान जर पाहिलं तर अकोल्याचं 44.1 होतं. भंडारा 42, त्यानंतर बुलढाणा 41.2, ब्रह्मपुरी 43, चंद्रपूर 43.6, गडचिरोली 44, गोंदिया 42.9, नागपूर 44 आणि वर्धा राज्यात सर्वाधिक 44.4 अंश सेल्सिअस, वाशिम 44, यवतमाळ 42.8. त्यानंतर अहिल्यानगरचं जर तापमान पाहिलं तर 40.2 अहिल्यानगर. त्यानंतर जळगाव 42.3, जेऊर 41.5, कोल्हापूर 38.1, महाबळेश्वर 34.5, मालेगाव 41, नाशिक 38.4, पुणे 40.3. या हंगामातील हे पहिलं 40 अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक तापमान आहे. त्यानंतर सांगली 41.5, सातारा 40.8, सोलापूर 42.2. काही ठिकाणी तापमानात थोडीशी घट झालेली आहे, कारण या ठिकाणी अति उंचावरचे सिरस ढग आले होते. तसेच मराठवाड्यात जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर 41.6, बीड 41.9, धाराशिव 41, परभणी 41.8, उदगीर 40.3, अलिबाग 32.9, डहाणू 34.2, हरणे 32.4, कुलाबा 33, मुंबई सांताक्रूज 33.1, रत्नागिरी 32.6 अंश सेल्सिअस. आणि राज्यात पावसाची काय शक्यता होती त्याबद्दल आपण कालही सांगितलेलं. हलकासा कमी पट्टा हा कर्नाटकच्या आसपासच्या भागातून इकडे मराठवाड्याच्या दक्षिण भागातून इकडे पूर्व भारतापर्यंत विस्तारलेला आहे. आणि त्याच्या आसपास मेघगर्जनेचे पावसाचे ढग हे आता विकसित होऊ लागलेले आहेत आणि हे जे काही कमी पट्टा जो आहे तो दक्षिण मध्य महाराष्ट्रात म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या आसपास हा सक्रिय राहील. त्यासोबत एक पश्चिमी आवर्त हिमालयावरती आलेला आहे आणि त्या पश्चिम आवर्तामुळे जे चक्राकार वारे बनले त्या चक्राकार वाऱ्यांमुळे या ठिकाणी दिल्लीच्या आसपास गारपीटचे ढग आहेत आणि हरियाणा असेल, राजस्थानच्या भागात त्या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस सक्रिय आहे. महाराष्ट्रात जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रात साधारणतः सोलापूर, धाराशिवच्या आसपास पावसाचे ढग हे पाहायला मिळत आहेत. त्यातही पंढरपूरच्या पूर्वेकडे, उत्तर पूर्वेकडे हे ढग वाहत आहेत. त्यामुळे उत्तर पूर्वाचे पुढे ढग सरकत जात आहेत. सोलापूरच्या काही दक्षिण भागात, धाराशिवच्या काही भागांमध्ये आणि लातूरच्या काही भागांमध्ये पावसाच्या नोंदी झाल्या. आणि याच्या आसपास थोडाफार पाऊस आज रात्री सुद्धा थोडाफार अपेक्षित आहे. नंतर बिदर, गुलबर्गाकडे सुद्धा पावसाची शक्यता आज रात्रीसाठी दिसते. बाकी राज्याच्या इतर ठिकाणी अति-उंचावरचे सिरस ढग आलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला सूर्याच्या आसपास असं गोल रिंगण पाहायला मिळालं असेल किंवा कडा पाहायला मिळालं असेल, तर त्याला सन हॅलो म्हणतात. बाकी या सिरस ढगांमुळे ही स्थिती निर्माण झालेली आहे. आणि राज्यात पाऊस हा येत्या काही दिवसात पाहायला मिळेल. उद्या जो काही कमी पट्टा महाराष्ट्राच्या आसपास आहे, त्याच्या प्रभावाने सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि धाराशिवच्या एक दुसऱ्या भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होईल. हा पाऊस सार्वत्रिक नाहीये. त्यानंतर या ठिकाणी बेळगाव, बिदर, गुलबर्गा हा जो काही भाग आहे या भागाच्या आसपासही आपल्याला मेघगर्जनेसह पाऊस पाहायला मिळेल आणि या उत्तरेकडील कर्नाटकच्या भागांमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी गारपीट शक्यता सुद्धा बनू शकते. तसेच स्थानिक ढगफुटी झाली तर पुण्यात किंवा इकडे बीडच्या एक दुसऱ्या भागांमध्ये ढगाळ वातावरण जास्त होईल किंवा इकडे लातूरच्या भागांमध्ये स्थानिक ढगफुटी झाली तर ढगाळ वातावरण जास्त होईल आणि थोडेफार प्रमाणात एखाद्या ठिकाणी पाऊस होऊ शकतो. जास्त शक्यता सध्या दिसत नाहीये. काय अपडेट असेल तर नक्कीच कळवण्यात येईल. बाकी राज्याच्या इतर ठिकाणी उद्या 18 तारखेला पावसाची शक्यता सध्या तरी दिसत नाही. 18 तारखेनंतर आपण 19 तारखेचा जर अंदाज पाहिला तर 19 तारखेला हा पाऊस थोडासा अजून उत्तरेकडील जिल्ह्यांपर्यंत पोहोचेल. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे, शेजारच्या कोकणाच्या घाटाच्या आसपासच्या भाग आणि कर्नाटकचा उत्तर भाग हा प्रामुख्याने 18 तारखेला प्रभावित होऊ शकतो आणि स्थानिक ढगफुटी झाली तर नाशिक, धुळेचाही काही भाग प्रभावित होण्याची शक्यता राहील. त्यानंतर 19 नंतर 20 तारखे रोजी हा पाऊस मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच भाग आणि मराठवाड्यातील बऱ्यापैकी भागांमध्ये पोहोचेल आणि कोकणाच्या घाटाच्या आसपासच्या भागांमध्ये सक्रिय राहील. आणि दरम्यानच्या काळात जोरदार वादळी वारे सुद्धा राज्यात पाहायला मिळतील. म्हणजे साधारणतः 21 तारखेनंतर अजून पावसाची व्याप्ती आणि तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे. पण सध्या या पावसात गारपीट होईल का याबाबत अजूनही साशंकता आहे. कारण ट्रफ तर आलेली आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्ससारखीच एक पश्चिमी ट्रफ आलेली आहे. पण गारपीट होईल की नाही याबाबत अजूनही कन्फर्मेशन कळत नाहीये. बाकी जसं कन्फर्म होईल तसं तुम्हाला कळवेलच. आणि हवामान विभागाचे इशारे सुद्धा आपण पाहणार आहोत. सध्या उद्यासाठी जर पाहिलं हवामान विभागाचा अंदाजानुसार तर जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, नागपूर, हा अमरावती हा जो काही भाग आहे या ठिकाणी तापमान
42°C जास्त पाहायला मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे 42 ते 44°C दरम्यान तापमान राहील. राहिलेला मराठवाड्याचा भाग आहे. याही ठिकाणी तापमान हे साधारणतः 41 ते 42°C आसपास राहील. सोलापूर, पुणेचा पूर्वेकडील भाग, अहिल्यानगर, नाशिक पूर्वेकडील भाग, धुळे, नंदुरबार याही ठिकाणी तापमान हे साधारणतः 41 ते 43°C दरम्यान राहण्याची शक्यता दिसते. तर पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक शहराच्या आसपासच्या भागांमध्ये तापमान 40°C आसपास पाहायला मिळेल. आणि उद्यापासून ढग निर्मिती होऊन गडगडाट होईल तेव्हा कोल्हापूरच्या आसपासच्या भागांमध्ये दुपारनंतर तिकडे सातारा, सांगलीच्या भागांमध्ये दुपारनंतर तापमानात घट ही पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कोकणात किनारपट्टीपासून दूर जे भाग आहेत ते साधारणतः 40°C आणि किनारपट्टीचे भाग 35°C आसपास राहण्याची शक्यता आहे. इशारे जर अजून या ठिकाणी हे राहिलं सांगायचं थोडंसं पूर्व विदर्भात भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर याही ठिकाणी तापमान हे साधारणतः 41 ते 42°C दरम्यान राहण्याची शक्यता आहे. इशारे जर पाहिले तर 18 तारखेला जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, अमरावती, अकोला आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये उष्ण लाट पाहायला मिळू शकते असा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. तर धाराशिव आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे. बीड, लातूर, सातारा पूर्व, सांगली, कोल्हापूर पूर्व, कोल्हापूर घाटमाता आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात इतर ठिकाणी धोक्याचे इशारे किंवा पावसाचे इशारे सध्या तरी हवामान विभागाने दिले नाहीत. 18 नंतर 19 तारखेला राज्यातील पाऊस अजून वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने दिलाय. 19 तारखेला नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक पूर्व, नाशिक घाटमाता, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, सांगली, सातारा पूर्व, कोल्हापूर पूर्व, सातारा घाटमाता, कोल्हापूर घाटमाता या ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाता, पुणे पूर्व, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. तर अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट राहील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यानंतर 20 तारखेला जर आपण पाहिलं तर नंदुरबार, धुळे, नाशिक पूर्व, नाशिक घाटमाता, अहिल्यानगर, पुणे पूर्व, सातारा पूर्व, पुणे घाट, सातारा घाटमाता, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, बुलढाणा, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे. तर जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर पूर्व, कोल्हापूर घाटमाता, त्यानंतर ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जनेची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. आणि 21 तारखेला पावसाची व्याप्ती अजून विदर्भाच्या भागांमध्ये वाढेल. गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, त्यानंतर लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा पूर्व, पुणे पूर्व, अहिल्यानगर, पुणे घाटमाता, रायगड या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे. तर त्या दरम्यान नाशिक घाटमाता, नाशिक पूर्व, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, त्यानंतर इकडे सातारा घाटमाता, सांगली, कोल्हापूर घाटमाता, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जनेची शक्यता आहे. बाकी येत्या दिवसात अजून याच्यावरच्या अपडेट्स बदल होतील थोड्याफार. त्या अपडेट्स आपल्या चॅनलवरती मिळतील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, Facebook पेजला फॉलो करा.